परभणी जिल्हा म्हणजे नेहमीच चर्चेचा विषय. याच जिल्ह्यातील सध्या एक नगरपालिका चांगलीच चर्चेत आली आहे, जिथे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाची चावी एका दाम्पत्याच्या हाती गेली आहे, ज्यामुळे आता संपूर्ण शहर दोघांच्या हाती असेल आणि पुन्हा एकदा घराणेशाही दिसून आल्याची चर्चा सुरू झाली आहे. काय झाले नेमकं? कशी झाली इथल्या नगरपालिकेची निवडणूक? कोणी बाजी मारली? कोण आहेत ते दाम्पत्य? आणि किती मोठ्या प्रमाणात यंदाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत घराणेशाही दिसून आली? चला सविस्तररित्या बोलूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संजना मध्ये आपलं स्वागत. यंदा झालेल्या 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात घराणेशाही पाहायला मिळाली. या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी उमेदवार हे राजकीय घराण्यातील होते. एकूण उमेदवारांपैकी सुमारे 67 ते 70 उमेदवार हे महायुतीचे आणि घराणेशाहीतले होते. यात सुमारे 42 उमेदवार हे भाजपचे होते असंही सांगितलं जातं. आता उदाहरण द्यायचं झालं तर काहींचा विजयही झाला, जसे की नंदुरबारमध्ये आमदार रघुवंशी यांच्या पत्नी रत्ना रघुवंशी, दोंडाईचा इथं मंत्री जयकुमार रावल यांच्या आई नयनकुमार रावल. चर्चेत राहिलेली आणखी एक नगरपंचायत म्हणजे अनगरची नगरपंचायत, जिथे माजी आमदार राजन पाटील यांच्यासून प्राजक्ता पाटील या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. तसेच आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे भाऊ मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांचाही विजय झाला. अशा अनेक ठिकाणी घराणेशाहीतून उभे राहिलेले उमेदवार निवडून आले, मात्र काही ठिकाणी याच घराणेशाहीला पराभवाचा सामना करावा लागला. उदाहरणार्थ रामराजे निंबाळकर यांचे पुत्र अनिकेत निंबाळकर यांना. परभणी जिल्ह्यातील मानवत नगरपालिका निवडणूक चांगली चर्चेत राहिली होती. या निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान पार पडलं, पण न्यायालयाच्या निर्णयामुळे 3 डिसेंबरला होणारी मतमोजणी पुढे ढकलली. त्यामुळे निकालाची वाट पाहताना मतदार आणि कार्यकर्त्यांना बराच काळ प्रतीक्षा करावी लागली. सुरुवातीच्या काही दिवसात आकडेमोड, अंदाज, कोण जिंकणार याच्या चर्चांना जोर आला, पण हळूहळू उत्साह कमी होत गेला. इतकंच नाही तर काही उमेदवार आणि कार्यकर्ते निकाल आपल्या बाजूने लागावा म्हणून देवदर्शनासाठी बाहेरगावी गेल्याचंही चित्र दिसलं. मानवत नगरपालिकेची ही निवडणूक 11 प्रभागांमधील 22 जागांसाठी झाली होती. नगरपालिकेचं नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव होतं. या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राणी अंकुश लाड या मैदानात होत्या, तर दुसरीकडे भाजप शिवसेना युतीकडून अंजली महेश कोतकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे या दोघींमध्ये थेट आणि चुरशीची लढत पाहायला मिळाली. निवडणुका पार पडल्या आणि निकालामध्ये मानवत नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं स्वबळावर निवडणूक लढवत विजय मिळवला. नगराध्यक्ष पदासह 11 प्रभागातील 22 जागांपैकी तब्बल 16 जागा राष्ट्रवादीने जिंकल्या. या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला 4 जागा, भाजप आणि शिवसेना यांच्या गटाला 1, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना प्रत्येकी 1-1 जागा मिळाल्या. नगराध्यक्षपदाच्या लढतीत राणी अंकुश लाड यांनी 5391 मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला. एकूण 23,989 मतांपैकी राणी लाड यांना 14,587 मतं मिळाली, तर त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या सेना भाजप युतीच्या अंजली महेश कोतकर यांना 9,196 मतं मिळाली. एकूणच पाहिलं तर मानवत नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्ण वर्चस्व प्रस्थापित केलं. नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून राणी लाड आणि कोतकर यांच्यात सामना झाल्यानंतर जेव्हा राणी लाड विजयी झाल्या आणि नगरपालिकेच्या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आणि यानंतर उपनगराध्यक्ष पदाची जी निवड झाली त्यात त्यांचे पती अंकुश लाड यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामुळे मानवत नगरपालिकेत पती उपनगराध्यक्ष आणि पत्नी नगराध्यक्ष अशी स्थिती निर्माण झाली. मानवत नगरपालिकेत राष्ट्रवादीचे एकूण 16 सदस्य निवडून आले होते, त्यामुळे पक्षाचं निर्विवाद वर्चस्व आहे. या पार्श्वभूमीवर अंकुश लाड यांची उपनगराध्यक्षपदी निवड जवळपास निश्चित मानली जात होती. मात्र राष्ट्रवादीच्या या मजबूत ताकदीसमोर विरोधकांनी उमेदवार उभा न केल्याने ही निवड बिनविरोध पार पडली. आता या निवडणुकीत खरं तर लाड कुटुंबाचं वर्चस्व दिसून आलं, कारण मानवत नगरपालिकेच्या या निवडणुकीत त्यांच्याच घरातील 4 जण विजयी झालेत. ही बाब विशेष लक्षवेधी ठरली. ही निवडणूक राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या मुद्द्यावर लढवली गेली आणि या निवडणुकीत युवा नेते अंकुश लाड यांच्या घरातील 4 सदस्य निवडून आले. यामध्ये राणी लाड या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. ते स्वतः नगरसेवक म्हणून निवडून आले. याशिवाय त्यांच्या आई सुशीला लाड आणि चुलत भाऊ किशोर लाड हे देखील मोठ्या मताधिक्याने विजयी झालेत. मतदारसंघनिहाय पाहिलं तर प्रभाग क्रमांक 3 मधून राष्ट्रवादीचे किशोर लाड यांनी भाजपचे शिवाजी पाटील यांचा 740 मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक 9 मधून राष्ट्रवादीच्या सुशीला लाड यांनी शिवसेनेच्या बळीराम चव्हाण यांचा 1197 मतांनी पराभव केला.
तर प्रभाग क्रमांक 10 ब मधून राष्ट्रवादीचे नेते अंकुश लाड जे आता उपनगराध्यक्ष झाले, त्यांनी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक अनंत गोलाईन यांचा 702 मतांनी पराभव केला. एकूणच पाहिलं तर मानवत नगरपालिकेच्या निवडणुकीत लाड कुटुंबाचं वर्चस्व स्पष्टपणे दिसून आलं. उपनगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आणि नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दाम्पत्यांना विचारण्यात आल्यानंतर लाड दाम्पत्यांना जेव्हा विचारण्यात आल्यानंतर त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे, निवडणूक होईपर्यंत राजकारण होतं, आता ते संपलंय. आमचं संपूर्ण लक्ष आता मानवत शहराच्या प्रलंबित प्रश्नावर आणि सर्वांगीण विकासावर असेल. सर्व सदस्यांना सोबत घेऊन आम्ही शहराचा कायापालट करू, अशी ग्वाही नगराध्यक्ष राणी लाड आणि नवनियुक्त उपनगराध्यक्ष अंकुश लाड यांनी दिली. हे सगळं झालं असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच असा अनुभव सगळ्यांना पाहायला मिळतोय. उपनगराध्यक्ष आणि पती नगराध्यक्ष झालाय, त्यामुळे घराणेशाही, शिवाय त्यांचे 2 ते 3 सदस्य नगरसेवक आहेत, त्यामुळे घराणेशाहीचा हा प्रसंग पहिल्यांदाच घडल्यामुळं परभणीतील मानवत नगरपालिकेची चांगली चर्चा होते. आणि ही निवड झाल्यानंतर घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचं पाहायला मिळतंय. या सगळ्यावर तुमचं मत काय? घराणेशाहीमुळे लोक पुढे जात असताना कार्यकर्त्यांची कुचंबना होते, याला काय अर्थ आहे? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.